सातारा झडपी अध्यक्ष निवडणुकीतील राडा प्रकरणामध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। पोलीस अध्यक्ष तुषार दोषी सक्तीच्या रजेवर गेलेले आहेत। पुढील आदेश येईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर राहण्याचे आदेश देण्यात आलेत। निवडणुकीमध्ये शंभूराज देसाई, मकरंद पाटलांना धक्काबुक्की झालेली होती। तुषार दोषींचा कार्यभार अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर पाहणार आहेत। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार तपासे आपल्यासोबत आहेत। तुषार, सातारा झडपी अध्यक्ष निवडणुकीमध्ये राडा झालेला होता आणि या राड्यामुळेच पोलीस अधीक्षकांना आता सक्तीच्या रजेवर जावं लागलंय। जे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची जी काही निवड 20 तारखेला झाली होती, 20 मार्चला, त्या दरम्यान जे मकरंद पाटील असतील मंत्री आणि मंत्री शंभूराज देसाई हे काही राष्ट्रवादीच्या सदस्यांना वर घेऊन जात असताना त्यांना धक्काबुक्की झाली होती आणि हे प्रकरण विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये गाजलं होतं आणि दोन्ही मंत्र्यांनी ह्या संबंधित पोलीस अधीक्षकावर कारवाई व्हावी अशी मागणी केली होती आणि त्यानंतर उपसभापती नीलम गोरे यांनी देखील याचे निर्देश दिले होते की निलंबनाचे निर्देश दिले होते। मात्र त्यानंतर नेमकं पुढे काय होणार, चौकशी होणार वगैरे या सर्व गोष्टी पुढे आल्या होत्या। आता त्यानंतर राज्य शासनानं आता या प्रकरणाची सगळी चौकशी केली आणि त्या प्रकरणात आता ती पारदर्शक सगळी ही चौकशी व्हावी यासाठी ही सक्तीच्या रजेवर पोलीस अधीक्षक जे तुषार दोषी आहेत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय। नक्कीच धन्यवाद तुषार दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।